श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान के जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. सर्वप्रथम विजयादशमीच्या सर्व श्रोत्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांना मनोभावे वंदन. आजचा शुभ दिवस सर्वांना आनंददायी जावो, सगळ्यांकडनं भगवत चिंतन घडो आणि भगवत सेवा प्राप्त करून सगळे भगवंताचे प्रिय होत, ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या कथेला सुरुवात करूया. शुकाचार्य म्हणतात, राजा भगवान गोपाल कृष्ण उद्धवाला अलौकिक ज्ञान सांगतायत. भगवान म्हणतायत, उद्धवा, जितेंद्रियस्य युक्तस्य जितश्वासस्य योगिनः मयि धारयतश्चेत उपतिष्ठन्ति सिद्धयः. उद्धवा, ज्या वेळेला योगी इंद्रिय, प्राण आणि मन आपल्या स्वाधीन करून घेऊन चित्त माझ्या ठिकाणी एकाग्र करतो, तेव्हा त्याच्यासमोर पुष्कळ सिद्धी येऊन उभ्या राहतात. उद्धवानी हे ऐकल्यावर उद्धव म्हणायला लागला, हे अच्युता, आपणच योग्यांना सिद्धी देणारे आहात, तेव्हा कोणत्या धारणेने कोणत्या प्रकारची सिद्धी कशी प्राप्त होती आणि त्यांची संख्या किती आहे हे मला सांगा. भगवान म्हणायला लागले, उद्धवा, सिद्धयोष्टादश प्रोक्ता धारणा योग पारगैः. धारणा योगातील निष्णात योग्यांनी 18 प्रकारच्या सिद्धी सांगितलेल्या आहेत. त्यापैकी 8 सिद्धी मुख्य माझ्या ठिकाणीच वास करतात. उरलेल्या 10 सत्व गुणाचा विकास झाल्याने साधकाला प्राप्त होतात. त्यापैकी अनिमा महिमा मूर्तेर लघिमा प्राप्तिरिंद्रियैः. अनिमा, महिमा आणि लघिमा या 3 सिद्धी शरीराशी संबंधित आहे. प्राप्ती नावाची इंद्रियांची सिद्धी आहे. लौकिक आणि पारलौकिक पदार्थांचा अनुभव करून देणारी प्राकाम्य नावाची सिद्धी आहे. माया आणि तिच्या कार्यांना आपल्या इच्छेनुसार चालवणारी ही सिद्धी ईशिता नावाने ओळखल्या जाते. गुणेश्वसंगो वशिता, विषयांमध्ये राहून सुद्धा त्यामध्ये आसक्त न होणे हिला वशिता म्हणतात. आणि ज्याची ज्याची इच्छा करावी ती पूर्णपणे मिळवणे कामावसायिता नावाची 8वी सिद्धी आहे. या 8 सिद्धी माझ्या ठिकाणी स्वभावतःच आहेत. आणि उद्धवा, ज्या 10 सिद्धी सत्वगुणाच्या विशेष विकासाने प्राप्त होतात त्या अशा आहेत. पहिली, देहावर तहान भुकेचा परिणाम न होणे. दुसरी सिद्धी, पुष्कळ लांबची वस्तू दिसणे. तिसरी, पुष्कळ लांबचं ऐकू येणं. चौथी, मनाच्या वेगाने शरीरानेही त्या ठिकाणी जाणं. 5वी, पाहिजे ते रूप घेणं. 6वी, दुसऱ्या शरीरात प्रवेश करणं. 7वी, आपल्या इच्छेनुसार शरीर सोडणं. 8वी, अप्सरांबरोबर होणाऱ्या देवक्रीडेचे दर्शन होणं. 9वी सिद्धी, जो संकल्प करू तो सिद्धीला जाणं. आणि 10वी, सगळ्या ठिकाणी सगळ्यांकडून आपल्या आज्ञेचं पालन होणं. या 10 सिद्धी सत्वगुणाच्या विशेष विकासाने प्राप्त होतात. त्यामुळे आपल्यातला सत्वगुण वाढणं गरजेचं आहे. तो आपण 2 दिवसापासून ऐकतोय. तिन्ही काळातील गोष्टी समजणं, शीत उष्ण आदी द्वंद्वांचा त्रास न होणं, दुसऱ्याच्या मनातील विचार ओळखणं, अग्नी, सूर्य, जल, विष आदींच्या शक्ती बोथट करणं आणि कुणाकडूनही पराजित न होणं, या 5 सिद्धी सुद्धा योग्यांना सहज प्राप्त होतात. योग धारणा केल्याने ज्या सिद्धी प्राप्त होतात त्यांचे मी नावांसह तुला वर्णन सांगितलंय.
आता कोणत्या धारणेने कोणती सिद्धी कशी प्राप्त करायची ते सांगतो. उद्धवा ऐक. उद्धवा, तन्मात्र नावाचे पंचमहाभूतांचे जे सूक्ष्म रूप आहे ते माझेच रूप आहे. जो योगी माझ्या या रूपामध्ये आपल्या मनाची धारणा करतो त्याला अनिमा नावाची सिद्धी प्राप्त होती. आपल्या मनाला महत्तत्वरूप माझ्यामध्ये जो धारण करतो त्याला महत्तत्वाकार महिमा नावाची सिद्धी प्राप्त होती. त्याचप्रमाणे एकेका महाभूतामध्ये त्याने मनाची धारणा केली तरी सुद्धा त्याला त्या त्या महाभूता एवढी महिमा नावाची सिद्धी प्राप्त होती. जो योगी आपले चित्त भूतांच्या परमाणू स्वरूप माझ्या ठिकाणी लावतो त्याला लघिमा नावाची सिद्धी प्राप्त होती. या सिद्धीमध्ये त्याला कालाच्या सूक्ष्म परमाणू एवढं रूप घेता येतं. योग्याने जर सात्विक अहंकार रूप माझ्यामध्ये आपले मन एकाग्र केले तर तो सर्व इंद्रियांवर स्वामित्व मिळवू शकतो. अशा प्रकारे मन माझ्या ठिकाणी लावणारा भक्त प्राप्ती नावाची सिद्धी प्राप्त करून घेतो. महत्तत्वाचा अभिमानी असा जो सूत्रात्मा त्या रूपातील माझ्या ठिकाणी मनाची धारणा केली तर प्राकाम्य नावाची सिद्धी प्राप्त करून घेतो. तो अव्यक्तापासून जन्मलेल्या मज परमेष्ठीचे श्रेष्ठत्व प्राप्त करून घेऊ शकतो. त्रिगुणात्मक मायेचा स्वामी असलेल्या माझ्या या काल शरीर विष्णू स्वरूपामध्ये जो चित्ताची धारणा करील त्याला ईशित्व नावाची सिद्धी प्राप्त होते. त्यामुळे त्याला जीवांना आणि त्यांच्या शरीरांना प्रेरणा देण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. विराट, हिरण्यगर्भ आणि कारण या 3 उपाधींनी रहित म्हणून तुरीय आणि 6 ऐश्वर्यांनी संपन्न म्हणून भगवान अशी ज्यांची नावं आहेत त्या माझ्या नारायण स्वरूपामध्ये जो योगी मनाची धारणा करतो त्याच्या ठिकाणी माझे गुण येतात. असा योगी वशिता नावाची सिद्धी प्राप्त करून घेतो. ज्या योग्याचे मन स्वच्छ होऊन निर्गुण ब्रह्म अशा माझ्या ठाई स्थिर झाले आहे त्याला परमानंद प्राप्त होतो. या स्थितीला त्याला कोणत्याही प्रकारची कामना नसते. इला कामावसायिता नावाची सिद्धी म्हणतात. श्वेतदीपवतौ चित्तम शुद्धे धर्ममयी. श्वेतदीपाचा स्वामी व धर्मरूप अशा माझ्या विशुद्ध स्वरूपात जो आपलं चित्त स्थिर करतो तो तहान, भूक, काम, क्रोध, शोक, मोह यांनी त्रासला जात नाही आणि माझ्या शुद्ध स्वरूपाची त्याला प्राप्ती होती. आकाशात्मा जो समाविष्ट प्राण त्या माझ्या स्वरूपामध्ये जो मनाने अनाहत नादाचे चिंतन करतो तो दूरश्रवण नावाच्या सिद्धीने युक्त होतो. या सिद्धीमुळे त्याला योग्याला आकाशातील निरनिराळ्या प्रकारच्या वाणी ऐकू येतात. जो योगी डोळ्यांना सूर्यामध्ये आणि सूर्याला डोळ्यांमध्ये एकरूप करतो आणि त्या दोघांमध्ये मनाने माझे ध्यान करतो त्याची दृष्टी सूक्ष्म होते त्याला दूरदर्शन नावाची सिद्धी प्राप्त होते आणि तो सगळं विश्व पाहू शकतो. मन आणि शरीराला प्राणवायूसह माझ्याशी जोडून जो माझी धारणा करतो त्याला मनोजव नावाची सिद्धी प्राप्त होते. त्यामुळे तो योगी जिथे मन जाईल तिथे शरीराने त्याला त्यात क्षणी पोहोचता येतं. ज्यावेळी योगी मनाला उपादान कारण बनवून ज्या कोणाचे रूप धारण करू इच्छितो ते रूप तो आपल्या मनाप्रमाणे धारण करतो कारण त्याने आपले मन माझ्याशी जोडलेले असते. जो योगी दुसऱ्या शरीरात प्रवेश करू इच्छितो त्याने अशी भावना करावी की आपण त्याच शरीरात आहोत. असं केल्याने त्याचा प्राण वायुरूप धारण करतो आणि भ्रमर जसा एका फुलावरून दुसऱ्या फुलावर सहज जातो त्याप्रमाणे तो आपलं शरीर सोडून दुसऱ्या शरीरात सहज प्रवेश करतो. योग्याला जर शरीराचा त्याग करायचा असेल तर त्याने टाचेने गुदद्वार दाबून धरून प्राणवायूला अनुक्रमे हृदय, छाती, कंठ आणि मस्तकात घेऊन जावं. नंतर ब्रह्मरंध्राच्या मार्गाने त्याला ब्रह्म्यामध्ये लीन करून शरीराचा त्याग करावा. देवांच्या विहारस्थळांमध्ये क्रीडा करण्याची इच्छा असेल त्याने माझ्या ठिकाणच्या सत्वगुणाचे ध्यान करावे. त्यामुळे सत्वगुणांच्या अंशस्वरूप अशा सुरसुंदरी विमानात बसून त्याच्याजवळ येऊन पोहोचतात. माझ्याशी परायण झालेल्या ज्या योग्याने सत्यसंकल्प स्वरूप माझ्यामध्ये चित्त स्थिर केलं असेल त्याचा संकल्प सिद्धीला जातो. मनाने ज्यावेळी जो संकल्प तो करतो
त्याचवेळी त्याचा तो संकल्प सिद्ध होतो. ईशित्व आणि वशित्व अशा दोन्ही सिद्धींचा स्वामी असलेल्या माझ्या त्या रूपाचे चिंतन करून जो त्याच भावाने युक्त होतो, माझ्याप्रमाणे त्याची आज्ञासुद्धा कोणी टाळू शकत नाही. माझी धारणा करीत करीत ज्या योग्याचे चित्त माझ्या भक्तीने शुद्ध झालेले असते, उद्धवा, त्याला जन्म मृत्यूसह तिन्ही काळातील सर्व गोष्टी समजतात. पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांचा पाण्याकडून नाश होत नाही, त्याचप्रमाणे ज्या योग्याचे चित्त माझ्यामध्ये स्थिर झालेले, त्याच्या योगमय शरीराला अग्नी, पाणी आदी कोणतीही वस्तू नष्ट करू शकत नाही. जो योगी श्रीवत्स आदी चिन्ह आणि शंख, चक्र, गदा, पद्म आदी आयुधांनी विभूषित, त्याचप्रमाणे ध्वज, छत्र, चामर आदींनी संपन्न अशा माझ्या अवतारांचं ध्यान करतो, तो अजिंक्य होतो. अशा प्रकारे जो माझं चिंतन करणारा पुरुष योगधारणेने माझी उपासना करतो, त्याला मी वर्णन केलेल्या सर्व सिद्धी प्राप्त होतात. जितेंद्रियस्य दान्तस्य जितश्वासात्मनो मुनेः. ज्यांनी आपले प्राण, मन आणि इंद्रियांवर विजय मिळवून माझ्याच स्वरूपावर धारणा केली आहे, त्याला कोणती सिद्धी दुर्लभ असणार आहे? परंतु श्रेष्ठ पुरुष असं सांगतात की जे लोक योगाचा उत्तम अभ्यास करून माझ्याशी एकरूप होऊन राहिले आहेत, त्यांच्यासाठी या सिद्धीचे हे एक विघ्नच आहे. कारण ह्यांच्यामुळे भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी विलंब होतो. जन्म, औषधी, तपश्चर्या आणि मंत्र यांमुळे ज्या सिद्धी प्राप्त होतात, त्या सर्व योगाच्या द्वारे प्राप्त होतात. परंतु योगाची अंतिम परिणती जी भगवत प्राप्ती, ती माझ्यावर धारणा केल्याशिवाय प्राप्त होत नाही. उद्धवा, सर्वासामपि सिद्धानां हेतु परितहं प्रभुः. ब्रह्मवादी लोकांनी योग, सांख्य, धर्म आदी पुष्कळ साधने सांगितली आहेत. त्यांच्या तसेच सर्व सिद्धांचे कारण पालन करणारा आणि प्रभू मीच आहे. ज्याप्रमाणे सर्व प्राण्यांच्या आत बाहेर पंचमहाभूतच आहेत, त्याचप्रमाणे मी सर्व प्राण्यांच्या आत द्रष्टा रूपाने आणि बाहेर दृश्य रूपाने आहे. कारण मी कोणतेही आवरण नसलेला सर्व प्राण्यांचा आत्मा आहे. शुकाचार्य म्हणतात, राजा, अशा प्रकारे भगवंताचं चिंतन करणाऱ्या योग्यांना प्राप्त होणाऱ्या 18 सिद्धींचं वर्णन सांगितलं, ते मी तुला सांगितलं. भगवंताच्या विभूतींचं वर्णन भगवंतानी केलं. कशा प्रकारे? उद्याच्या भागात श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.